फक्त चाललं होतं, मस्त त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. ज्या वेळेला सगळं बघितलं त्यावेळेला कळलं आपण इतक्या मोठ्या खड्ड्यात बसलोय की आता वर येणं कदाचित शक्यच नाहीये. खूप मोठं कर्ज झालं होतं आयुष्यात. जिच्यासाठी असं वाटलं की खूप काही ही देऊन जाईल, तीही सोडून गेली होती. नमस्कार, माझं नाव रोहित रामदास पासलकर. मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली काही कहाणी आज सांगायला इथं आलोय. बघा, तुम्हाला नक्की इंटरेस्टिंग वाटेल आणि त्याचबरोबर तुम्हाला काहीतरी तुमच्यासाठी मेसेज नक्की मिळेल. आज मी पुण्यातल्या खूप नामवंत कॅफेजची, रेस्टॉरंटची, बार्सची कामं करतो. लोक मला त्यांच्या मित्रांना, त्यांच्या गेस्टला भेटायला जाऊन जातात आणि म्हणतात, ही इज आवर आर्किटेक्ट. आणि तेव्हा हसायला येतं की या आर्किटेक्चरसाठी लागणारं साधं बेसिक क्वालिफिकेशन सुद्धा माझ्याकडे नव्हतं. 12वी फेल होतो मी. कसं बसं इंटिरियरला ॲडमिशन घेतलं का तर काही ऑप्शनच नव्हता. आणि चालू झालं सगळं. कोरोना येईपर्यंत असं वाटत होतं की अरे सगळं मस्त चाललंय. कोरोना आल्यावर खरं चित्र डोळ्यासमोर आलं की फक्त चाललं होतं, मस्त त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. ज्या वेळेला सगळं बघितलं त्यावेळेला कळलं आपण इतक्या मोठ्या खड्ड्यात बसलोय की आता वर येणं कदाचित शक्यच नाहीये. खूप मोठं कर्ज झालं होतं. जे आयुष्यभर ज्याच्यासाठी आपण स्वप्नासाठी काम करत होतो ते काम कुठेतरी संपलं होतं. आयुष्यात जिच्यासाठी असं वाटलं की खूप काही ही देऊन जाईल, तीही सोडून गेली होती. सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि कुठेतरी असं वाटलं की आता आपण यातून बाहेरच पडू शकत नाही. फायनान्शियल बर्डन इतकं होतं की असं वाटलं हे आयुष्य नाही पुरणार, कदाचित अजून एखादं आयुष्य घ्यायला लागेल. पण हे सगळं विचार होता. प्रॅक्टिकल जे रोजच्या डिफिकल्टीज होत्या त्याच्यामध्ये असं वाटत होतं की नुसता पाय अडकतोय, पाय अडकतोय, पाय अडकतोय. काय करायचं आता आणि कोणाला सांगायचं? कुठल्या मित्राला सांगायला जावं तर त्याला असं वाटेल की आपलं दुःखच सांगतोय. त्याच्यापेक्षा गप्प बसलो होतो. घरची फायनान्शियल बॅकग्राऊंड एवढी स्ट्रॉंग नव्हती की जे मला सपोर्ट करतील. त्यामुळं गप्प बसलो होतो आणि मनातल्या मनात धुमसत होतं. एक दिवस त्या मायमाऊलीला कळतं की आपल्या मुलाला काहीतरी चुकतंय, काहीतरी घडतंय याच्यासोबत, पण हा सांगत नाहीये. तेव्हा आई मला म्हणली, काय झालं रे बाळा? मी म्हणलं, आई काय नाही, नॉर्मल आहे, सगळं ठीक आहे. ती म्हणली, सगळं ठीक नक्कीच नाहीये, पण तू मला सांगणार नाही हेही मला माहिती आहे. तू एक काम कर, हे पुस्तक घे आणि लढून मर, रडून नको मरूस कधी आयुष्यात. तेव्हा मला वाटेल की मी खरंच काहीतरी तुला दिलं. मी म्हटलं, यार आजपर्यंत इतके मोटिवेशनल लेक्चर्स बघितले, एवढं लोकांचं ऐकलं, सगळं झालं, पण ज्यावेळेस आपल्याला गरज वाटली तेव्हा काहीच कामाला नाही आलं. हे पुस्तक काय करणार आहे? पण म्हणलं ठीक आहे यार, चलो ये भी कर लेते. पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि मग कळलं हे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. इतक्या मोठ्या महासागर, संकटाचे महासागर या माणसासमोर येतात, पण हा माणूस तिथेच उभा आहे. आपली संकट आहेत तरी नक्की काय? खूप किरकोळ आहेत. 1.5-2 कोटींचं कर्ज, आयुष्यात काही आलेले प्रॉब्लेम, सोडून गेलेली लोक, एवढंच आहे ना? परत नव्याने उभे राहू. पण इंटिरियर करायला माझ्याकडे वाव नव्हता. लोकांची खूप कर्ज झाली होती आणि कसं तोंड दाखवायचं या लोकांना? ऑफिस सेटअप नव्हता, एम्प्लॉईज नव्हते, माझ्याकडे साधा कम्प्युटर नव्हता. मी कसं जाऊन लोकांना भेटणार आणि काय सांगणार मी काय करतो म्हणून? त्यामुळं एक म्हणलं उदरनिर्वाहासाठी काही साधन मला निर्माण करायचं होतं. माझ्या मामाचं हळदीचं शेत होतं, त्याच्याकडून मी हळद आणली, ती कुटली आणि विकायला सुरुवात केली. घरोघरी जाऊन विकल्या, रस्त्यावर टेबल टाकून विकले, गाडीवरती जाऊन डिलिव्हरीज दिल्या, त्याच्यासोबत मसाले विकायला सुरुवात केली. आणि असं वाटलं की आपण हे आता एक करत राहू. पण एका ठिकाणी कुठेतरी खंत होती की आपण जो धंदा आपण करत होतो त्याच्यामध्ये मी फेल झालो कसं काय? ही माझी जी काही स्वप्न आहेत, ही उद्दिष्ट आहेत, ही जी कर्ज आहेत, ही मसाल्याच्या धंद्यावर मी किती दिवस पूर्ण करणार? विचार केला काहीतरी करूयात. आणि मग म्हटलं की धंदा चुकीचा नसतो यार. माणसाचा विचार करण्याची प्रवृत्ती किंवा धंदा करण्याची नीती ही चुकीची असते. मीही कदाचित चुकलो असेल. मग परत गेलो शिवचरित्राकडे, विचार केला. ज्यावेळेस अफजल खान आला होता, ज्यावेळेस आग्र्याचा शिवाजी महाराजांना अटक झाली होती, त्यावेळेस काय केलं होतं महाराजांनी? तर त्यांनी केलं होतं ते अवलोकन. द लॉंगर यू लुक बॅक द मोर यू कॅन लुक फॉरवर्ड. त्यामुळं परत एकदा आपल्या भूतकाळाकडे खूप आत जाऊन बघितलं, विचार केला, चिंतन केलं की काय चुकलं आणि म्हणलं चलो यार, इस बार वापस एक बार टक्कर देंगे. माझ्याकडे काही जरी नव्हतं तरी होता 10 वर्षाचा अनुभव, क्लायंट्स होते, माहिती होती आणि ह्याच शिदोरीवरती मी पुन्हा कामकाज सुरू केलं. आणि परत जे मी माझ्या 10 वर्षाच्या कालखंडात नाही करू शकलो ते पुढच्या 2 वर्षात सुरू केलं. जी लोक सोडून गेली होती आणि ज्या लोकांना वाटत होतं आयुष्यात काहीच करत नाही, ती पुन्हा एकदा चिकटायला लागली. पण आता कळलं होतं की अंतर यांच्याबरोबर किती ठेवायचं. आज खूप नामवंत लोकांची कामं करतो मी, खूप चांगल्या चांगल्या लोकांना भेटतो आणि तेव्हा वाटतं की कदाचित आपण ही गोष्ट
जी कधीच करू शकलो नसतो किंवा लोकांनी ज्या गोष्टीसाठी मला हिणवलं, ती गोष्ट आज मी चांगल्या पद्धतीने करतोय. खूप चांगला लोकांना आउटपुट देतोय. इंटिरियर हा माझा कधीच आवडीचा विषय नव्हता. ॲक्सिडेंट झाला होता एक माझ्या आयुष्यात आणि असं वाटलं होतं, की आता काहीच नाही करायला तर चल हे करून टाकू म्हणून. ॲक्सिडेंट म्हणजे काय? 12वी फेल झालो. आता ह्याच्यापुढं काय करायचं? कारण की आपल्याला ॲडमिशन तर कोणी देणार नाही आणि इंजिनिअरिंग जर का करत बसलो, डिप्लोमा, डिग्री हे सगळं करत बसलो, तर आयुष्यातली 5-7 वर्ष निघून जातील आणि खरंच एवढी अक्कल हुशारी असती तर 12वी ही नक्कीच पास झालो असतो एका अटेम्प्टमध्ये. करायला काहीच नव्हतं. ॲडमिशन कुठे मिळत नव्हतं. त्यामुळे इंटिरियर हा कोर्स पकडला, की ज्यातून 2 वर्षात मी बाहेर पडेल आणि ज्याला क्वालिफिकेशनचं जास्त बंधन नव्हतं. त्याच्यामुळं मी या क्षेत्रामध्ये पडलो. खरं तर माझ्या या क्षेत्राचा, आर्टचा, क्रिएटिव्हिटीचा काहीच संबंध नव्हता. तेव्हा विचार केला होता, की ठीक आहे आता काही करायला नाहीये म्हणून करून टाकू. पण केल्यानंतर आता हा विचार केला, की ठीक आहे आपल्याला जर का आवडीचं क्षेत्र नाही मिळालं म्हणून काय झालं? जे आपण करतोय त्याच्यात आवड निर्माण करू आणि तेच केलं आणि पुढे जर्नी आमची चालू होत गेली. मी आज 12वी जरी फेल असलो, तरी सुद्धा आज मी माझं नाही म्हणलं तरी 8 ते 10 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे वर्षाचा, जो की माझा 10 वर्षात मी तयार केला होता. तो पुन्हा 2 वर्षात मी उभा केला आणि मी चांगल्या पद्धतीने कमवतो. आज माझ्याकडे भरपूर मोठे एम्प्लॉईज आहेत. खूप जास्त ऑफिस सेटअप आहे चांगला माझा आणि चांगल्या-चांगल्या ब्रँड्स बरोबर, रेप्युटेड ब्रँड बरोबर मी कामं करतो. तर ही माझी जर्नी आहे. जो स्टॉकच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, की कधी तुम्ही 12वी फेल होता, 10वी फेल होता किंवा आयुष्यात अशा वाटेवरती येऊन थांबता, की जिथं वाटतं सगळं संपलेलं आहे. पण ते संपलेलं नसतं, ती खरं तर सुरुवात असते. ज्यावेळेस तुम्हाला वाटतं, की आयुष्याच्या मध्ये दुःखाचा डोंगर आहे, त्या डोंगराच्या पलीकडेही कुठलीतरी वाट असते. फक्त शोधायला शिका, सतर्क राहा आणि त्या गोष्टीवरती तुम्ही जे करताय त्याच्यावरती ठाम राहा. तुम्ही नक्की आणि नक्की यशस्वी होणार. एवढाच मेसेज मला द्यायचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.